नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची देवा शपथ खरं सांगेन या लघु कादंबरीतला तिसरा भाग ऐकणार आहोत. तिसरा भाग आहे माधुरी पटवर्धन. आता आपण सुरुवात करू. वैद्यांना मी गेल्या 7-8 वर्षांपासून ओळखते. कामत साहेबांची खाजगी चिटणीस म्हणून माझी नियुक्ती झाली त्या आधीपासूनच ते लोकवाणीत होते. हो, तो दुर्दैवी फोन मीच रिसीव्ह केला. वैद्यांच्या शेजारी राहणाऱ्या आपट्यांच्या मुलानं केला होता. ऐकून माझा तर विश्वासच बसेना. मी पुन्हा वेड्यासारखी त्याला तोच तो प्रश्न केला. त्यानं पुन्हा पुन्हा तेच सांगितलं, सदानंद वैद्य इज नो मोर. पेपराचं कार्यालय, कधी कसेही फोन येतात. शिवाय ही बातमीच इतकी हादरा देणारी होती की मी चटकन कामत साहेबांना बातमी सांगितली. तेही सुन्न झाले. 3-4 क्षण डोकं घट्ट धरून बसले आणि मग म्हणाले, माधुरी, या क्लिक मास्टरची नेगेटिव्ह डेव्हलप करायची राहूनच गेली शेवटी. त्यांच्या या वाक्याचा मला काही बोध झाला नाही. लोकवाणीत ते क्लिक मास्टर म्हणूनच फेमस होते. कॅमेऱ्यावर त्या माणसाचं इतकं प्रभुत्व होतं, इतकं प्रेम होतं की सांगता सोय नाही. जास्त काही न बोलता कामत साहेब गाडीतून निघून गेले. त्यांच्याच घरी बातमी पसरली वाऱ्यासारखी. देशातला कोणी मोठा माणूस गेला म्हणजे कार्यालयात जशी सनसनाटी पसरते तसंच वैद्यांच्या या बातमीनं झालं. जो तो हळहळला, अस्वस्थ झाला. मुंबईला ट्रंक कॉल मिस केला. त्यांच्या डॉक्टर भावाचा नंबर माझ्याजवळ होता. फोन त्यांच्या वहिनीनं घेतला. खरं सांगते, 2-3 क्षण काय बोलावं तेच कळेना. वैद्यांच्या वहिनींना मी थोडंफार ओळखत होते. दिरावर त्यांची खूप माया होती. कसंबस मी वैद्य गेल्याचं, त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं आणि तिकडून जो हुंदका आला त्यानं माझं सगळं अवसानच गेलं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 1:30-2च्या सुमारास ते कार्यालयात यायला हवे होते. त्यांनीही तीच वेळ साधली, कार्यालयाऐवजी वर जाण्यासाठी. ऑफिसला येण्याची वेळ टळली तेव्हा वाटलं परस्पर एखाद्या स्पॉटवर गेले असतील. त्यांच्या बाबतीत येण्या जाण्याच्या वेळेचं बंधन नव्हतंच. आदल्या दिवशी ते कामावर आले होते. अगदी नॉर्मल होते. अर्धा 1 तास त्यांच्या कामत साहेबांबरोबर गप्पाही झाल्या आतमध्ये. नाही, काय बोलणं झालं ते मला माहीत नाही. पण मला नाही वाटत काही वादावादी भांडण झालं असेल. कारण ते कामत साहेबांचा खूप आदर करायचे. कामत साहेबांचाही वैद्यांवर खास लोभ होता. त्यांना एकूण लोकवाणीतच मान होता. त्यांच्या शब्दाचं देखील वजन होतं. खरं म्हणजे वैद्यांचा हुद्दा सहाय्यक संपादकाचा देखील नव्हता. पद मोठं नव्हतं, पण लोकवाणीचे ते आधारस्तंभ होते. प्रत्येक कॉलममध्ये वैद्य असतातच असं गमतीनं सगळे म्हणायचे. त्यांच्या हातची कलाकुसर चौफेर फिरणारी होती. माझ्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. मूडमध्ये असले की खास ढंगानं गप्पा मारायचे. वेल, खास शब्द मी सहज वापरला. त्याची वेगळी नोंद करायची असेल तर खुशाल करा. आय एम लीस्ट बॉदर्ड फॉर सच थिंग्स. पण अर्थाचा अनर्थ करण्यासाठी अशा नोंदीचा उपयोग न व्हावा म्हणजे झालं. तसं रोजच थोडंफार बोलणं व्हायचं आमचं. या घटनेच्या 4च दिवस अगोदर आम्ही 1-1.5 तास गप्पा मारल्या होत्या. विषय आठवतो ना? आक्रोश चित्रपट नुकताच पाहिला होता. त्यातल्या विषयावर वैद्य तळमळीनं बोलत होते. अगदी खोलात शिरून बारीक सारीक तपशिलासह क्रिटिकल ढंगानं. चित्रपट, नाटक, एखादं चांगलं पुस्तक यावर त्यांच्याशी बोलणं, चर्चा करणं हा एक वरच्या दर्जाचा आनंद असेल. केवळ शिक्षणानं, युनिव्हर्सिटीच्या पदव्यानेच विद्वत्ता येत नाही या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे सदानंद वैद्य. कोणत्याही विषयातलं विद्यापीठाचं प्रावीण्य, पदवीचा शिक्का नसून देखील कला क्षेत्रातील त्यांची नजर, विचारांची खोली, चोखंदळ समीक्षेची पातळी स्तिमित करणारी होती. तसे नावाला ते वृत्तपत्र छायाचित्रकार होते, पण काही खास विषयांवर ते टोपण नावानं लेखही लिहायचे. नाटक चित्रपटांची समीक्षणं, साहित्यिक स्तंभांचं समालोचन लिहिण्याच्या त्यांच्या शैलीवर कामत साहेब खुश होते. एवढंच नव्हे तर साहेब आजारी वगैरे असले म्हणजे काही महत्वाच्या विषयावर वैद्यांनी अग्रलेख देखील लिहिले होते. कॅमेराचे तर ते जादूगार होते.
दर रविवारी त्यांचं एक खास चित्र पुरवणीत असे. त्यासाठी ते कुठला कुठला विषय निवडीत, स्वतः मांडणी करीत. लोकवाणीत प्रसिद्ध झालेलं त्यांचं एकही छायाचित्र फसलेलं नसे. त्यांची आर्ट कधी कधी स्तिमित करणारी असे. परफेक्शनसाठी ते खूप धडपडत. जयप्रकाश गेले तेव्हाची गोष्ट. लोकवाणीच्या संपूर्ण पृष्ठावर जेपींची वेगवेगळ्या मूडमधली, वेगवेगळ्या काळातली छायाचित्र त्यांनी अशा खुबीनं मांडली होती की त्या नेत्याच्या अलौकिकत्वाचं दर्शन एका पृष्ठानं व्हावं. लोकवाणीच्या त्या एका पेजसाठी अंकाच्या जादा प्रती काढाव्या लागल्या होत्या. क्रिकेट टेस्ट मॅचेसची चित्र देखील ते इतक्या खुबीनं टिपत की सांगता सोय नाही. क्रिकेटच्या क्षेत्रातले नेमके एक्साइटिंग क्षण कॅच करण्यात त्यांच्या कॅमेऱ्याचा हात धरणारा कुणी नसेल. टेस्ट मॅच सुरू असली की अशी छायाचित्र संग्रही ठेवणाऱ्या क्रिकेट शौकीनांचे कार्यालयात फोनवर फोन येत आणि वैद्यांच्या एकेका नेगेटिव्हचं मूल्य न जाणे कितीपर्यंत वाढे. नाही, घरगुती बाबतीत ते माझ्याशी फारसे बोलत नसत. मला त्यांचं बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं कितीही आवडत असलं तरी आजूबाजूच्या डोळ्यांच्या मर्यादा असतच. याचा अर्थ वाकडाच घेतला पाहिजे का? दोन व्यक्ती फक्त स्त्री पुरुषत्वाच्या वेगळेपणामुळे एकमेकांचे स्नेही होऊ शकत नाहीत का? इथं समजून घेण्याचा प्रश्न आहे. मी वैतागलेली नाही. क्लिक मास्टर, आय एम सॉरी हा शब्द तोंडात असा बसलाय की तर सदानंदांशी गप्पा मारण्याचा किंवा एखाद्या खास विषयावर त्यांचं रसिलं बोलणं ऐकण्याचा आनंद केवळ अवर्णनीय असे. कधी कधी ते कामत साहेबांची बोलत असले की मुद्दाम मी जायची आतमध्ये. साहजिकच साहेब मला थांबवून बसायला सांगायचे. राजकारण, नाटक, चित्रपट, एखाद्या शिक्षण संस्थेची, पक्षाची महत्ता, उणीवा, कोणताही विषय असो, स्टेप बाय स्टेप तर्कसंगतपणे ते साहेबांना आपला मुद्दा पटवून द्यायचे. हो, कामत साहेबांचा आणि आमचा घरगुती परिचय आहे. चांगले संबंध आहेत. माझे वडील ॲडव्होकेट पटवर्धन हे लोकवाणीचे कायद्याचे सल्लागार आहेत. हो, ओळखीमुळे मला लोकवाणीत नोकरी मिळाली हे खरं असलं तरी उठसूट कुणालाही खाजगी चिटणीसाची जागा देणारे कामत साहेब नव्हेत. इंग्रजी, मराठी दोन्ही शॉर्ट हँड टायपिंग परीक्षेत मी प्रावीण्य मिळवलं आहे. शिवाय इंग्रजी मराठी भाषांतरांचं कामही मी करते आहे. माझं सिलेक्शन हे आडवळणानं झालं नसून सर्व नीती नियमांनुसारच झालेलं आहे. आता आम्हा दोन्ही कुटुंबांचे घरगुती संबंध असल्यामुळे इतरांना शंका कुशंका काढण्याची संधी मिळाली ही गोष्ट वेगळी. खरंय, तशी मला नोकरीची गरजही नाही. पण टाइमपास करायचा, मन गुंतवायचंय म्हणून मी हे काम पत्करलं. तेही माझ्या आवडीचं आहे म्हणून. लग्न? पण माझ्या लग्नाचा खाजगी आयुष्याच्या, वैद्यांच्या आत्महत्येशी संबंध काय? छे, मी अपसेट कशाला होऊ? एका ॲडव्होकेटचीच मुलगी आहे मी. सुतानं स्वर्ग गाठू पाहणारी कायदे कानूनी वृत्ती पूर्ण परिचित आहे मला. पण या असल्या बिनबुडाच्या प्रश्नांनी, नसत्या शंकाकुशंकांनी वैद्यांसारख्या साध्या सरळ माणसावर चिखलफेक होऊ नये. त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. सांगते, लपवण्यासारखं त्यात काहीही नाही. माझं लग्न झालेलं आहे म्हणजे झालं होतं. मी पतीपासून घटस्फोट घेतला आहे. मुंबईचे बडे उद्योगपती होते ते. पण लग्नानंतर वर्षाच्या आतच अशा काही घटना घडल्या की ते सहन करणं मला जवळपास अशक्य झालं. मी माहेरी येऊन वडिलांना सगळं सांगून टाकलं. तशी वडिलांनी करायची तेवढी सगळी चौकशी केली होती. पण म्हणतात ना, डॉक्टर स्वतःवर शस्त्रक्रिया करू शकत नाही. वकीलही माणूसच असतो, नकळत फसू शकतो. माझे वडील ॲडव्होकेट पटवर्धन कोर्टात गाजले आहेत. पण न्यायनीतीचा युक्तिवाद साध्या व्यवहारात, कुटुंबात, चार भिंतींच्या आत लागू पडत नाही. जास्त डिटेल्स सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. घरी सुख, चैन, श्रीमंती सगळं काही होतं. पण पती पत्नीत जे भावनिक नातं निर्माण व्हावं लागतं, परस्परांबद्दल नाजूक ओढ असावी लागते, अनुनय असावा लागतो, तसं काही मला अनुभवाला आलं नाही. मी त्या घरी शोकेसमधली एक बाहुली होते. ते स्वतःच्या गरजा बाहेर पुरवून घेत असत. कारण माझ्याकडून त्या पुरवून घ्यायच्या म्हणजे माझीही गरज त्यांना पुरवावी लागली असती. ती नैसर्गिक पुरुषी क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यांच्या बऱ्याच सवयी
एका सभ्य सुसंस्कृत घरात वाढलेल्या माझ्या मनाला पचणाऱ्या नव्हत्या, विचारांना रुचणाऱ्या नव्हत्या. तरी काही काळ मी कळ सोसली, पण शेवटी सहनशक्तीलाही मर्यादा असतातच. नाही, घटस्फोटासाठी फारसा त्रास झाला नाही. मला महिन्याला रक्कम वगैरे नकोच होती, त्यामुळे चटकन रिलेशन्स तुटले. खरं म्हणजे नातं असं जुळलंच नव्हतं कधी. ह्या घटनेचा नाही म्हटलं तरी बराच परिणाम झाला मनावर. एका सुसंस्कृत सुशिक्षित घराण्यात मी वाढले होते. अशा वातावरणात वाढलेल्या मुलीच्या लग्नाबाबत, भावी संसाराबद्दल ज्या आशा अपेक्षा असतात, त्याच्या मुळालाच सुरुंग लागल्यावर होणाऱ्या मनस्थितीची कल्पना, ती भूमिका स्वतः जगल्याशिवाय नाही यायची कुणाला. नातेवाईकात, मैत्रिणींच्या वर्तुळात प्रश्नार्थक नजरांना झेलणं म्हणजे निखाऱ्यांवरून चालण्यासारखं वाटायचं. कधी कधी अगदी ब्लँक होऊन जात असे मी. पप्पांनी, घरच्यांनी खूप सावरलं. नोकरी करण्याची कल्पना पप्पांनीच सुचवली. त्यांनी कामत साहेबांना सहज विचारून पाहिलं. त्यांना माझ्या मनस्थितीची कल्पना होतीच, पण त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं, मी काही दिवस टेस्ट करीन, मगच नोकरी पक्की करीन. काम माझ्या आवडीचं होतं. माझं मन रमलं. मी कामत साहेबांच्या टेस्टमध्ये उतरले. लोकवाणीत इतकी रमले की पुन्हा लग्नाचा विचारही मनात आला नाही. माझ्या मनाला, विचारांना फुलवण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी साहेबांव्यतिरिक्त ज्या आणखीन एका व्यक्तीचा सहवास कारणीभूत झाला, ते म्हणजे सदानंद वैद्य. त्यांनाही कामत साहेबांकडून माझी पार्श्वभूमी कळली असावी, कारण आपल्या परीनं तेही बोलण्यात, गप्पा गोष्टीत, वेगवेगळ्या विषयांवरील चर्चेत मला गुंतवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असत. वैद्यांचं बोलणं, त्यांचं बुद्धिचातुर्य, छायाचित्रातलं कौशल्य, साहित्य संगीतातली जाण या कलागुणांची मी चाहती होते. तसा प्रत्येक जणच त्यांच्या कलागुणांना सलाम करीत असे. मी एक स्त्री म्हणून माझ्या लायकिंगला वेगळा अर्थ चिकटवणं हा केवळ अन्याय आहे. वैद्य मॅरिड होते. ही वॉज परफेक्टली लॉयल टू हिज वाईफ अँड फॅमिली. कशावरून म्हणजे? त्यांच्या घरी मी फारशी गेले नव्हते हे खरं. एक दोनदा मुलीचा वाढदिवस किंवा असलंच काही निमित्त धरून त्यांनी खूप आग्रह केला म्हणून गेले होते. ते संध्याबद्दल, आपल्या पत्नीबद्दल खूप कौतुकानं बोलत. ते कौतुक मनापासूनच असे, कारण आत एक अन बाहेर दुसरं हे वैद्यांच्या स्वभावातच नव्हतं. संध्याच्या हातचे फोडणीचे पोहे खायला मला घरी येण्यासाठी ते नेहमी आग्रह करीत. वैद्यांना फोडणीचे पोहे फार आवडत, पण ते म्हणत, पोहे खावे ते फक्त संध्याच्या हातचेच नाही. त्यांचं ऑफिसमध्ये कुणाशी भांडण झाल्याचं किंवा खार वैर असल्याचं मला तरी आठवत नाही. अगदी कामत साहेबांपासून ते रामजी शिपायापर्यंत सर्वांशी ते मिळून मिसळून वागत. वृत्तपत्राचंच ऑफिस ते, त्यामुळे चालू परिस्थितीवर, राजकारणातील ज्वलंत प्रश्नांवर किंवा सामाजिक समस्यांवर चर्चा, वादविवाद चालायचेच. क्लिक मास्टर अशा वेळी संभाषणात रंगून भाग घ्यायचे. अशा चर्चेच्या आधारावर लोकवाणीतून ते एक मजेदार सदर देखील लिहित अधूनमधून. लोकवाणीत मी एकटीच नाही महिला. स्त्री विभाग चालविणारा राजकारणी बाई आहेत. शिवाय प्रूफ रिडिंगसाठी पार्ट टाइम करणाऱ्या मुली आहेत. टेलिफोन ऑपरेटर म्हणून वंदना गुप्ते. राजकारणे बाई सोडून बाकी सगळ्या मिस आहेत. खास शब्दावर जोर देऊन सांगण्या इतके घनिष्ठ संबंध कुणाशीच नव्हते त्यांचे. वंदना गुप्ते त्यांच्याबरोबर नाटक सिनेमाला जात असे. यामागचा तर्क किंवा आरोपामागचा वाईट हेतू सद्भावनेवर आधारित नाही. लोकवाणीकडे जे नाटक सिनेमांचे पासेस येत असत, ते वैद्यांकडेच जात असत. ते स्वतः जायचे. इतर एक दोन पासेससाठी आलटून पालटून प्रत्येक जणच क्लेम लावण्याचा प्रयत्न करीत. वंदनाला नाटकांचं जरा जास्त वेळ होतं, समजही चांगली होती, त्यामुळे तिला बरेचदा पास मिळायचा. त्यात खास मेहरबानी वगैरे होती असं मला वाटत नाही. अनेकदा मीही त्यांच्याबरोबर गेले आहे. कधी कधी त्यांची पत्नीही असायची. छे, ड्रिंक्स वगैरेची त्यांना मुळीच सवय नव्हती. इव्हन सिगारेटचं देखील व्यसन नव्हतं. फक्त पानांचा शौक. सारखे ओठ रंगलेले असायचे. असे रंगलेले ओठ फार कमी जणांना शोभून दिसतात. सदानंद वैद्यांना ते शोभून दिसायचे. हे खरंय, कामत साहेबांचा ड्रिंक्स हा एक वीक पॉइंट होता. वयाचं, पदाचं, अधिकाराचं अंतर विसरून वैद्य मात्र त्यांचा हात धरायचे. हातात पेला घेतलेल्या कामत साहेबांचा हात धरू शकण्याची हिंमत
वैद्यच करू शकत होते, लोकवाणीत. कामत साहेबही त्यांना मानित असत. अनेकदा ते जेव्हा आउट ऑफ कंट्रोल होत, तेव्हा आल्या गेल्यासमोर शोभा नको म्हणून वैद्य त्यांना स्वतः गाडीतून घरी पोचवून देत आणि त्यांची महत्वाची कागदपत्र कार्यकारी संपादकांच्या मदतीनं स्वतः हातावेगळी करीत. एकदा स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल संबंधात आमच्या पेपरात काहीतरी बातमी आली. 150-200 विद्यार्थी चालून आले कार्यालयावर. कामत साहेबांना घेराव घातला गेला. कार्यालय पेटवून देण्याची भाषा बोलली जाऊ लागली. प्रकरण चांगलंच चिघळलं. एखाद्या माणसाला आवरणं सोपं, पण जमावाचं गणितच वेगळं. केव्हा कसं वळण घेतलं जाईल सांगता येत नाही. नेमके वैद्य त्यावेळी कार्यालयात नव्हते. विद्यार्थी हाताबाहेर जात होते. वातावरण तापत होतं. मग कुणीतरी स्कूटरवरून वैद्यांना धरून आणलं. वैद्य आले आणि चमत्कार घडल्यासारखं झालं. त्यांनी कसं तरी समजावून विद्यार्थ्यांना कार्यालयाबाहेर काढलं. बाहेर त्या खवळलेल्या जमावाला काय आश्वासन दिलं, कसं समजावलं मला माहित नाही, पण हळूहळू सगळं शांत झालं. लोकवाणीवरचं मोठं संकट वैद्यांनी सावरलं. त्या दिवशी वैद्य आले नसते तर कामत साहेबांचा जीव तर धोक्यात होताच, पण लोकवाणीचंही जबर नुकसान झालं असतं. वैद्यांनी लोकवाणीतलं आपलं वजन असं स्वकर्तृत्वानं कमावलं होतं. लोकवाणी सरकार विरोधी पक्षांचं मुखपत्र आहे वगैरे विधानात काही तथ्य नाही. अर्थात पेपराच्या धोरणावर बोलण्याचा मला अधिकार नाही, परंतु चुकीचे निर्णय, आडवाटेला चाललेली राजनैतिक धोरणं, समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्य, ते मग सरकारचं असो की विरोधी पक्षाचं, लोकवाणीतून त्यावर प्रखर हल्ला व्हायचा. कामत साहेबांना काही जण विदर्भाचे अत्रे देखील म्हणत. होय, अशा बातम्यात लेखनात एक जागरूक संपादक म्हणून कामत साहेबांचा सहभाग असे, तसाच वैद्यांचाही. अनेक वार्तापत्र, सनसनाटी बातम्या वैद्यांच्या बोलक्या छायाचित्रांनी, लक्षवेधी टायटल्सनी अधिक जिवंत होत. या बाबतीत वैद्यांचं डोकं म्हणजे कल्पनांचा खजिनाच होता. त्यावेळी आणीबाणीला विरोध करणारी जी काही निवडक वृत्तपत्र होती त्यात लोकवाणीचाही समावेश होता. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सलग 1 आठवडा अग्रलेखाची जागा कोरी ठेवून संपादकांनी निषेध नोंदवला होता. सेन्सॉरशिपमुळे कापलेली वाक्य गाळण्याऐवजी त्यावर काळी शाई पसरवण्याची कल्पना निघाली वैद्यांच्या डोक्यातून, अन लोकवाणीनं ती अंमलातही आणली. अर्थात हा विरोध फार काळ टिकला नाही. कामत साहेबांना मिसाखाली अटक झाली. लोकवाणीचे अंक जप्त झाले. सुमारे वर्षभर लोकवाणीला कुलूप लावावं लागलं. तो काळच सरगर्मीचा होता. वैद्य अवतीभोवतीच्या घटनांनी फारच व्यथित झाल्यासारखे दिसायचे. जीवनातील चांगुलपणावर श्रद्धा असलेल्या मूठभर लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं या आंधळ्या नेत्यांनी, स्वार्थी सत्ताधीशांनी, असं त्वेषाने बोलायचे. पोटासाठी प्रत्येक जणच काही ना काही काम करतो, पण कोण कसं करतो याला महत्व आहे. आज अवतीभोवती जो गोंधळ चाललाय, संप, मोर्चे, बंद यांचा सुळसुळाट झाला आहे, त्याची त्यांना चीड होती. त्यांचं म्हणणं, माणसानं स्वतःच्या हक्कासाठी जरूर लढावं, अन्यायाविरुद्ध जरूर आवाज उठवावा, परंतु हिंसक घातक पद्धतीनं नव्हे. माणसाच्या क्रिएटिव्हिटीवर, सृजनशक्तीवर त्यांची श्रद्धा होती. पण आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याची वृत्ती अवतीभोवती बोकाळली आहे याची त्यांना खंतही होती. वैद्यांच्या हृदयाचा एक कोपरा अवतीभोवतीचा चांगुलपणा टिपण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच जागरूक असे. प्रसिद्धी परान्मुख व्यक्तींचा, संस्थांचा, उदात्त कार्यकर्त्यांचा ते लोकवाणीतून परिचय करून देत. त्यांची अशी वार्तापत्र टोपण नावानं लिहिलेली असत. अनेक गोरगरिबांच्या, गरजू व्यक्तींच्या दुःखांना, अडचणींना वैद्यांनी परिणामकारक बातम्यांनी, बोलक्या छायाचित्रांनी लोकवाणीतून वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध पाठपुरावा करण्यासाठी ते जीवाचं रान करीत, वाटेल तो धोका पत्करीत, महत्वाची कागदपत्र अस्सल पुरावा म्हणून उपयोगी पडतील अशी दुर्मिळ छायाचित्र प्रसिद्ध करून खळबळ उडवून देत. स्वाभाविकच राजघराण्यातील बडीबडी धेंड, पुढारी मंडळी लोकवाणीला वचकून असत. कामत साहेबांना फोन येत बातम्या दाबून ठेवण्यासाठी, मौन बाळगण्यासाठी, कधी कधी धमकीचे देखील. पण त्याला कामत साहेबांनी कधी ना जुमानलं ना वैद्याने. एकदा तर वैद्यांवर गुंडाकरवी हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. नशिबानं थोडक्यात बचावले ते तेव्हा. पण गुंड सोडणाऱ्या त्या महाभागाची जी अंडी पिल्ली पेपरातून बाहेर निघाली की पुढे कुणी वाटेला गेलं नाही त्यांच्या. महाखंबीर माणूस, त्या बाबतीत एकदम साफ चारित्र्य,
त्यांना वाकवणं सोपं नव्हतं. मला साहेबांची सेक्रेटरी या नात्यानं कल्पना आहे. त्यांना किती मोठमोठी आश्वासनं दिली जात, प्रलोभनं दाखवली जात. वैद्यांनाही विकत घेण्याचे प्रयत्न झाले नसतील असं नाही, पण मला खात्री आहे पैशानं विकले जाण्या इतके वैद्य स्वस्त नव्हते. पैशा अडक्याच्या कुठल्याही व्यवहारात ते फसण्याची मुळीच शक्यता नाही. खात्री कशी म्हणजे? इतक्या दिवसांचा सहवास, वृत्तपत्रातली जवळीक, व्यवसायाच्या निमित्तानं आजकाल माणूस कितीतरी जवळ येतो. नोकरी करणाऱ्यांचा घरच्यांपेक्षा जास्त वेळ घराबाहेर जातो आणि तेव्हाच माणूस क्रियाशील असतो. थोडा तरी स्वभाव कळतोच एकमेकांना. होय, हेही खरं आहे. इतका माणूस कळला तर मग त्यानं आत्महत्या का केली हे कुणालाच कसं सांगता येत नाही. हे एकच रहस्य कसं उलगडलं जात नाही? माणसाच्या वागणुकीचे अनेक व्यापार असतात. काही बाह्य स्वरूपाचे, दृश्य, काही अंतर्गत, अदृश्य. ते आतले मनोव्यापार काळजाला हात घातल्याशिवाय कळत नाहीत. ज्याला अंगा खांद्यावर खेळवला, पोटचा घास देऊन लहानाचा मोठा केला, तो मुलगा मोठा झाल्यावर आईबापांना ठोकरतो. कधी काळी भावनेच्या भरात एकमेकांसाठी जीव देण्याच्या आणाशपथा घेतलेला माणूस पत्नीचाच विश्वासघात करतो. वर वर सगळं आलबेल दिसत असूनही सुशिक्षित कुटुंबातली मुलं बाळं असलेली एखादी स्त्री व्यभिचारी निघते. एखादी खूप हुशार शांत स्वभावाची मुलगी स्वप्नातही कल्पना येणार नाही अशा बेजबाबदार उनाड मुलाबरोबर पळून जाते. अवतीभवती असे धक्के वारंवार आपल्याला बसत असतात. काही घटनांना कारण परंपरा नसते आणि असली तरी त्यामागची सूत्र सहजासहजी गवसत नाहीत. काही घटनांच्या बाबतीत कितीही तर्क लढवला तरी कशाला संगती लागत नाही. एक धागा दुसऱ्या धागात विणला जाऊन एखादी वीण तयार होण्याऐवजी धागे परस्परात अडकून निर्माण होतो गुंता, निव्वळ गुंता. वैद्यांच्या आत्महत्येनं माझ्या मनात झालाय असाच विचारांचा गुंता. कारण 24 तास आधी त्यांच्याशी जी व्यक्ती बोलली तिला थांगपत्ताही नसेल की या माणसाला उद्या आपल्याला पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं बघावं लागेल म्हणून. मरण कुणाला चुकलं नाही. एक ना एक दिवस प्रत्येकालाच जायचं आहे. मेणबत्ती जळते, प्रकाशते ती वितळण्यासाठी, विझण्यासाठीच. पण त्यानंतर उरतो अंधार. आधाराला हात शोधणंही कठीण व्हावं असा अंधार. जाणून बुजून ओढवून घेतलेला हा मृत्यू, तोही अशा उमेदीच्या काळात. वैद्यांसारखा निधड्या छातीच्या माणसानं आयुष्याकडे अशी अचानक पाठ फिरवावी, पळवाट शोधावी, याचं आश्चर्य वाटतं. फार वाईट वाटतं. आता लोकवाणीत नाटक सिनेमांचे पाचेच येतील, पण वैद्यांच्या ओठावरील पानासारखी चर्चा पुन्हा रंगणार नाही. लोकवाणीत चित्र छापली जातील, पण त्यांना क्लिक मास्टरच्या जादुई कॅमेऱ्याचा स्पर्श झालेला असणार नाही. माफ करा, मला अधिक बोलवत नाही. बोलण्यासारखं आता काही उरलंही नाही. देवा शपथ खरं सांगेन, या लघु कादंबरीचा हा तिसरा भाग इथेच संपला. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. परंतु आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तर कराच आणि कमेंटमध्ये जाऊन मला हाईप पण करा. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.